अकोला जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरी जाते आणि या निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। भाजपशी तुमचा कोणताही संवाद झाला नाही अशी माहिती आमच्याकडे आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत संवाद करण्याचा प्रयत्न केला। आम्ही स्वतः इथले पक्षाचे त्यांच्या मुख्य प्रतोद आणि आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्याशी संवाद साधला होता कृषी विद्यापीठामध्ये, पण ते म्हणाले की एकत्र आपण लढू अशी काही चिन्ह नाही। तरीही अनेक लोकांना आमच्या मित्रपक्षालाही वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवखं हे इलेक्शन आहे, त्यामुळं 12-13च्या वर भेटणार नाही। पण आज जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल 87 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाकरता 4 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। आज वंचित बहुजन आघाडीसारखा एक ग्रासरूटला असलेल्या पक्षापेक्षाही एक उमेदवार आम्हाला जास्त भेटलेला आहे। म्हणजे जिथं आमच्या मित्रपक्षालाच मोठे भाऊ म्हणून आम्ही ज्यांना पाहतो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथं एकही उमेदवार भेटणार नाही, म्हणजे त्यांना वाटत होतं, म्हणजे स्पेसिफिक त्यांना इतरांनाही वाटत होतं, पण तिथं 87 उमेदवार भेटणं ही आमच्या पक्षाच्या कार्याची आणि अजितदादांच्या नेतृत्वाची पावती आहे। आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, महायुती म्हणून एकत्र लढलो पाहिजे असा प्रस्ताव ठेवला होता, पण दुर्दैवानं आम्हाला त्या प्रस्तावाला कुठं हो मिळाला नाही। त्यामुळे स्वबळाची आम्ही तयारी केली आणि आज रोजी आमच्या मित्रपक्षालाही माहीत आहे की अकोट, हिवरखेड, त्याचप्रमाणे तेल्लारा इथे आम्ही तगडं आव्हान उभं केलेलं आहे। दुर्दैवानं बाळापूरमध्ये आम्हाला उमेदवार मिळालेले नाहीत, कारण खतीब साहेब तिथले जे नेते आहेत त्यांनी घराणेशाहीला तिथं प्राधान्य दिल्यामुळं आम्हाला काही तिथे उमेदवार मिळू शकले नसले तरी आमचा स्ट्राईक रेट जिल्ह्यामध्ये मुसंडी मारेल आणि आमच्या मित्रपक्षाला आमचा भविष्यात सहकार्याशिवाय पुढे जाता येणार नाही, एवढी तर ताकद आम्ही आत्ताच्या घडीला निर्माण करून ठेवलेली आहे। म्हणजे तुम्हाला ज्यांनी कमी लेखलं होतं जिल्ह्यामध्ये त्यांना सर्वांना मेसेज देणारी निवडणूक असेल असं वाटतं। म्हणजे कमी लेखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला की अजितदादांच्या पक्षाची इथे काही ताकद नाही, त्याच्यामुळे यांना काही विश्वासात घेतलं काय नाही घेतलं काय, म्हणजे बोळवण करणं ज्याला म्हणतात की ठीक आहे तुम्ही 50 जागा असतील तर 2 जागा घ्या। तर इतकं अनुल्लेखानं जर टाळल्या जात असेल तरी आम्ही आमची ताकद दाखवून दिलेली आहे। उमेदवार अर्थातच निकालाअंती सगळं चित्र स्पष्ट होईल, पण आमच्या मोठ्या भाऊ लहान भाऊ सर्वांना विरोधकांना विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही हलक्यात घेऊ नये। आम्ही आमची जी काही यंत्रणा आहे प्रचार यंत्रणा ती अगदी चांगल्या पद्धतीने राबवून, विशेष म्हणजे सर्व धर्माच्या लोकांना आम्ही छोटा छोटा जरी समूह घटक असेल तरी न्याय दिला। आमच्या पक्षात भाऊगर्दी नव्हती आणि सतरंजा उचलणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीने ठेवलेले नाहीत। आमचा कार्यकर्ता हा नेता व्हावा प्रत्येकाला आम्ही संधी दिलेली आहे। इतर पक्षात तरी लोक सतरंजा उचलायला लावतात, पण अकोला जिल्ह्यातलं हे चित्र राष्ट्रवादी पक्षासाठी अपवादात्मक आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता जरी हलक्यात घेतलं असेल पण भविष्यात भारीत घ्यावं लागेल एवढं मात्र नक्की। कुणीही आम्हाला गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये आणि सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट सत्तेत बसून त्यांना नेता बनवण्याचा प्रयत्न अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि निकालानंतर संपूर्ण जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाने एक सशक्त पर्याय या निवडणुकीतून दिसून येईल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे। उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।